त्याच्यातच घेतलेला आहे. आमचा आता लाईटीचा खूप प्रॉब्लेम होतो. लाईटचा कंटिन्यू जात बिल्डिंग म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की आता नवीन ज्या बिल्डिंग झाल्या त्यांनी ट्रान्सफर घ्यायला पाहिजे. बिल्डिंगवाल्यांनी स्वतःचा ट्रान्सफॉर्मर स्वतःला घ्यायला पाहिजे. त्यांनी आपली घरं जी आहेत त्यांचं ठीक आहे, त्याचा आपण वेगळ्या ट्रान्सफरचा आपण करूया. तर ते आपण साहेबांकडे नाही, त्याच्यामुळे यांच्यावर लोड आलाय. नाही, विषय असा आहे की त्यांनी तुम्ही प्रवृत्त केलं पाहिजे. त्याची ती ओसी दिली का बघतो प्रत्येक बिल्डिंग जर का ओसी दिली असेल तर मग त्याला कशी कारवाई करायची ते बघतो. नसेल तर त्याला मी बोलून घेऊन ती कारवाई करतो. 8 बिल्डिंग आहे जवळपास, एकालाही ओसी नाही, बीसीसी नाही. एक लक्षात घ्या, 8 डीपी तुमच्याकडे बसली. त्यांच्या खर्चाने जरा बसवायला लावा. प्रत्येक बिल्डिंगला ओसी देताना आपापली ट्रान्सफरची योजना असेल, ड्रेनेजची योजना असेल, सगळ्या त्यांनी केल्याच पाहिजे. पण आम्हाला आमच्या अडचणीमध्ये मागणी असं म्हणत नाही, पण अपार्टमेंट असता आम्हाला आमच्या डिफीमध्ये असं आमचं म्हणणं नाही, पण आमचं आम्हाला ताई मी आजच त्याची बिल्डिंगची माहिती घेतो आणि त्या माहितीत जर का डीपी ओसी दिली नसेल, ओसी दिली असेल, दोन्हीच्या गोष्टीवर कारवाई होईल. आणि समजा साहेब ओसी दिलीच असेल तर त्यांच्यावर कारवाई नाही होऊ शकत. होणार ना कारवाई, मोठी कारवाई होईल. कारण कमर्शियल मीटरवर हे सगळं चालू झालं, त्यानंतर तरी सुद्धा रेसिडेन्शियल मीटर दिले गेले. काय विषय झालाय, ज्यावेळी 4 वर्ष प्रशासक होतं त्यावेळी कोणी नव्हतं. त्या कारकिर्दीत त्यांनी दिलेलं आता नगराध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून ते होईल. आम्ही तेच सांगणार की 8 ज्या बिल्डिंग झाल्या त्याला एकालाही ट्रान्सफॉर्मर बसवलेलं नाही. सगळा जो रोड आहे तो उपचार गणपती मंदिर 2 वर्षापूर्वी रायटिंग मध्ये एमबीसीबीला ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. 2 वर्षाचं सफिशियंट लिमिट त्यांना दिलं होतं. आता मुलं सगळे संतापलेले आहेत. हातातून काय घडलं तर त्याची जबाबदारी कोणावर टाकायची? त्यांना आम्ही सगळं दाखवलं, पुढं वाट ठेवून दाखवलं, ते बघून दिले. त्यांनी सोमवारपर्यंत वायदा दिला आपल्याला. आता सोमवारपर्यंत तरी सुद्धा नाही जातोय. जबाबदारी आहे आम्ही तुम्हाला निवेदन द्यायला आलोय. दुसरा गोष्ट हा एक विषय आहे. दुसरी गोष्ट हा विषय तो कंटिन्यू ठेवूया आपण. गेली 20 वर्ष झाली तरी तिथे डीपी अजून बसलेलं नाही. माझ्या शेजारची बिल्डिंग आहे, 20 वर्ष झाली. हे आपण 2024 ला त्यांना नगरपालिकेला आपण पत्र दिलं होतं ग्रामस्थांच्या सह्या घेऊन, पण त्याचा काही केलेलं नाहीये. त्याचं मी काल एबीसीबीच्या अधिकाऱ्यांना पण बोललोय. त्यांनी सोमवारी आम्हाला तारीख दिली होती, पण सोमवारपर्यंत काय त्याचं होत नाही. म्हणून आता इथून झालं की आम्ही एबीसीबीत निघालो. फक्त नगरपालिकेच्या माध्यमातून जेवढी काय कारवाई करता येईल, ज्यांना काय बिल्डरला नोटीस टाकते ते तुमच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. अशोक काजळकर होते ना ग्रामीणला, त्यांच्याशी 2 वेळा 7-8 इमारती हा आपल्या मधल्या काळात झाल्या. प्रशासनाने 5 वर्षाच्या 7-8 इमारती झाल्यात ना, त्यामुळे सगळ्यांकडे एसी, प्रत्येक ब्लॉकला एसी. आणि बॉक्स बसवले पण आपण नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे दाखवायला फक्त ते बसवलेलं आहे, बरोबर? बाकी काही नाही. आणि लहान मुलं नाही चुकवलेली एसी लावले. परवा तर झोपलेलं नाही. 5:30 वाजेपर्यंत एमबीसीबीत होतो आम्ही. मुरादपूरला गेलेलं. विषय काय, मुरादपूर आणि मुक्तारचा काही संबंध नव्हता. तिथं होता लिपीचा प्रश्न मुक्तारचा. तिथं जर 2 माणसं पाठवून तो विषय सॉल्व्ह केला नाही असता तर रात्रभर झोपले असतील लोक. कोणी आली नाही तिकडं लोक. रात्री सकाळी आम्ही 4 वाजता त्या 2 माणसांना घेऊन आलो इथे आणि तो पीस टाकून घेतला. पण पटापट तिथं 3 फेज उडाले त्याच्या समोर. परत अर्ध्या तास लाईट गेला. कोण सांगतो मला माहित नाही. आणि आम्ही काय बोलतो ह्यांना बोलतो. आम्ही कोणाला बोलणार ह्यांना बोलणार, बरोबर ना? मग पाण्याची त्याची व्यवस्था काढून सांगणार. नाही असता तुमच्या ओपन नसेल तर आम्ही द्यायला तयार आहोत, हे लक्षात ठेवा, बरोबर? आणि 7:30चा टायमिंग गेला तर 7 होता तो वाईट होता. कम्फर्टेबल टायमिंग खास कांसेवाडीसाठी 6 इंचाची पाईपलाईन गेलेली आहे. पण आता काय झालं, त्याच्यामुळे आम्हाला त्या बिल्डिंग उतारात असल्यामुळे पूर्ण पाणी जातो खाली आणि आम्हाला जास्त आम्ही उंचावर पडतो. आम्हाला पाण्याचा पुरवठा होत नाहीये. पाण्याची कमतरता आली आम्हाला.
आणि खाडीसाहेब 7:30चा टायमिंग होता, तो 6:30 गेला. कारण खेडीतले जे पाणी सुटते ना ते प्रेशरने मिळण्यासाठी एक अर्धा तास आधी घेतले. मॅडमला बोललेली होती, डिक्लेरेशन पण दिलेलं होतं. बायपासला पावशी वाढल्यावर पाणी जात नव्हतं ना प्रेशर, त्यामुळे अर्धा तास फक्त आधी 7 नंतर आम्हाला तो पाणी भेटत नाही आणि 7 जो लागतो ना तो भेटत नाही. ते त्याच्यासाठी तो टाइम असतो, टायमात ह्याच्या आधी 7ला आपलं होतंच, ते 7:30ला चालू झालेली 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी. ते आपण फक्त 6:30ला मग टाइम वाढवा. 1 तासाला 1 तासामध्ये पाणी अर्धा तास फुकट जातं येऊन आणि पाणी सगळं येतं पहिलं. तुमचा गोष्ट आहे तो काढायला पाहिजे. पण तू पुढे टाइम वाढवला ना एका हजार 4 तुम्ही पाणी होऊ शकतात ना, बरोबर की नाही? हे तुम्हाला शक्य आहे ना टाइम वाढवायचा, तू वाढवा. कसं शक्य आहे? वाजता आहेत हा, सध्या. हे बरोबर. संध्याकाळीचं. लाईटीवरती त्यांचा टाइम सर्व कारण काय आपण बोलतोय 3चा टायमिंग आहे, ठीक आहे, सकाळी 6:30चा बरोबर येतोय. नाही एमएससीबीचा प्रॉब्लेम चालू आहे की नाही, सकाळचं व्यवस्थित होऊन जाते, रात्रभर आपला जनरेटर चालू असल्यामुळे फक्त दुपारनंतर त्यांचं शटडाऊन ते चालू असलं ना की तो प्रॉब्लेम येतो. दुपारनंतरचा जनरेटर चालू ठेवून ठेवून किती ठेवणार ना, एकदा जनरेटर चालू केला की 20-25 हजार रुपयाचं डिझेल जाते. त्यामुळे सहसा एक टाइम तरी व्यवस्थित देतोय आणि आपण थोडाफार 1 तासभर वाट बघतो की जेणेकरून लाईट परत येईल. आणि दररोज आपण जनरेटर नाही ना चालू करा. तुम्ही बघताय मागच्या वेळेत किती प्रॉब्लेम झाला लाईटचा. कनेक्शन आहे 2 इंची लाईनवर किती कनेक्शन आहे. काय झालं माहिती आमच्याकडे 2 इंची आले ना काही त्याच्यावर कनेक्शन इतके आहेत ना की काही पाणी पण येत नाही. म्हणजे वरती 500 लिटरची टाकी भरत नाही का असं खाडे साहेब तुम्ही एक काम 6 इंची पाणी दोन्ही नगरसेवकाला घेऊन जे काय आहे ते सर्वे करा. सर्वे पाण्याचा करा. विषय ते नगर आणि तुम्हाला अध्यक्षांना सांगा जाण्यासाठी सर्वे करून साहेबांना आम्ही किती लाईन सांगायला आलोय. बाकी 2 आता इंची विषय किती, आहे 6 तो इंची नंतर तुम्ही नगरसेवकाला बोलून दोन्ही कारण सर्वे दोघं पाणी त्या ओके, आम्ही गटाराने त्यांना वाहत असतं. ज्या काही प्रॉब्लेम आहेत असतं. ते आम्ही एवढं पाणी नंतर फुकट साहेबांना जातं. सांगायला पण इकडे आलोय. आमच्या इकडे बाकी पाणी काय आहे? 500 लिटरची ते टाकी. आता हे दुसरा विषय तिथं म्हणजे आहे. आता त्यांनी हे करायला पाहिजे ना, ज्यांचे कनेक्शन आहेत त्यांनी पण आपलं पाणी का वाहून जातं काय बघायला पाहिजे ना. चालू करून ठेवायचं पाणी जर सोडलं ना तर त्या ह्याला हे सर्व तुम्हाला सगळ्या अडचणी आहेत ना, हे 6 ते 8 महिने. 8 महिन्यामध्ये तुम्हाला पाणी किती वापरायचं हे प्रत्येकाला हे कारण त्याचं मीटर बसणार. आणि ग्रॅव्हिटीची पाणी योजना आपली 8 महिन्यामध्ये आपण चांगली परिपक्व चांगली करू. तुम्हाला पाण्याची अडचण ही भविष्यात कधी येणार नाही. तर थोडंसं आपलं काम राहिलं 50% 40% काम आपलं राहिलं, जे काम राहिलंय ते आम्ही 8-7-8 महिन्यामध्ये पूर्ण करतो आणि तुम्हाला पाण्याची पुन्हा अडचण येणार नाही. आणि जो आपल्या पुढे जो गंभीर प्रश्न असतो की लोक चालू करतात ते निघून जातात, ते त्यांना त्यांच्या कंपाऊंडमध्ये झाडं लावण्याचं पाणी जातं, ती सगळी संकल्पना बंद होईल. ऑटोमॅटिक मीटर बसणार त्याला. आणि जेवढं तुम्ही पाणी वापराल तेवढं तुम्हाला बिल येणार. आपले दुसरे काय त्या चावीपासून खाली 4 इंचीची पाईपलाईन गेली आपल्या इथे देसाई विसाई त्यांची. ती पाईपलाईन रोड मधनं गेली, त्याच्यामुळे रोडची कामं होत नाही. का जरी झाली तरी म्हणजे पाण्यासाठी काय चोपअप झाला तर ते रोड उकरायला लागतं. म्हणजे जेवढं काम होतं ना रोडचं तेवढं ते फुकट जातं. त्याच्यामुळे ती पाईपलाईन कशी बाहेर काढता येईल आपल्याला. परवा माझ्याकडे ह्या विषयासाठी अजय पालेकर आणि ताई आले होते. मी त्यांना माझ्या संकल्पनेमधला रस्ता सांगितलेला आहे कसा असेल. तसा माझा चिंचनाका रस्ता तो भादुशेर रस्ता असणार आहे. तसा माझा रस्ता बेंजी नाका टू उतरता तो म्हणजे तो तुमचा जो मासा आहे त्या माशापर्यंत दुतर्फी रस्ता असेल हे माझं स्वप्न आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला थोडं तुझं सहकार्य करावं लागणार आहे. आता तात्पुरतं हे करा. टाकताना ते केमिकल राहतच विषय नाही. असा होता जो चावी आहे ना तिथे आपली महालक्ष्मी देवीची पालखी बसते. फक्त कसं आहे 2 फक्त पाईप वाढीत वरती खाडे साहेबांना फक्त 2 पाईप लागतील. आमचे जे शिगवड वगैरे आहेत ते 2 संधी वगैरे आहेत त्यांना माहिती आहे. फक्त 2 जे काय पाईप लागतील फक्त ती चावी मधोमध बसते ती जरा साईडला घेऊ दे ही विनंती आहे. तेवढं फक्त अंदाज येत नाही. खाडे सर फक्त 2 पाईप फक्त मला त्यांना ऍडजस्टमेंट करून द्या फक्त. तसं नाही, खाली तो बिडाचा पाईप आहे कसला ते व्हिजिट देऊन तुम्ही करून खाडे साहेब लोकांना घेऊन तुम्हाला सगळं ह्या आताच्या कंडिशनला काही होणार नाही 10 दिवसामध्ये. त्यामुळे कसं होतं की हे दिवस थोडे मी पण खुर्चीमध्ये बसून 5 महिने झालेत कालच. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आपण ते जे करू ते परिपक्व काम असेल. आणि आता सगळ्या नामदारचा रेट वाढल्यामुळे कुठलाही माणूस ते पुन्हा काम करू शकत नाही. आणि आता पाऊस चालू झालेला आहे 15 मे नंतर कोणी कधी काम करत नाही. त्यातनं काय डागडुजी काय करता आली माझ्या इंटरनल लेवलवर ते प्रयत्न करतो, पण मी कुठलाही खोटा शब्द देऊन तुम्हाला काम करणार नाही. एवढंच फक्त मला
सांभाळून घ्या जरा. डागडुजी करून त्या काहीतरी करा, हा. जेवढं माझ्या प्रशासनाच्या अब्दुलातनं काय होईल ते सहकार्य मी करतो. साहेब रस्त्याची वॉरंटी पण असते. होतंय कसं काय माहिती काय रस्त्याची वॉरंटी ते warranty आहे. संपला. साहेब, होतंय साफसफाई जरा करून घ्या. पत्रामध्ये निवेदन दिलेलं आहे, विनंती केली आहे की तुम्ही एक बांधकाम सभापती आमचे नगरसेवक तुम्ही एकदा उतारला सोमवारी वेळ काढून व्हिजिटला या. ही आमची एक मिनिट विनंती आहे. आपण लगेच त्या ठेकेदाराला बोलवून घ्या, लगेच ऍक्शन करून घ्या. बोलू दे ते पर- लागला एक मिनिट मध्ये ज्या बिल्डिंग आहेत 7-8 तिथं जाऊन बघून आपण त्यांना ओसी दिले का पहिलं बघा. दुसरं विद्युतच्या मॅडम विषय काय आहे की त्याच्या बिल्डिंगमध्ये त्याचा आता वैयक्तिक डीपी हवा की नको हवा. बिल्डिंगचं separate असावं. डीपी असायला पाहिजे ना. बिल्डिंगमध्ये कांशेवाडीमध्ये फिरायचं, त्यांचा डीपी नसेल तर त्यांना नोटीस काढायची आणि वैयक्तिकरित्या त्यांना डीपी लावायला सांगायचा. 8 दिवसाची मुदत द्यायची त्यांना. त्यांचा बिल्डर कोण असेल, सोसायटीचा कोण चेअरमॅन असेल त्या सगळ्यांना ऑर्डर द्यायची ती. ज्या काय 8 बिल्डिंग आहेत, 10 बिल्डिंग आहेत, 15 बिल्डिंग आहेत आणि चिपळूण शहरात प्रत्येक ठिकाणी हे केलं पाहिजे. आपण ओसी देताना बघतो की नाही बघत, बघतो ना. तर मग हे का बघितलं गेलं नाही त्याची एक गोष्ट आपल्याला परिपूर्ण केली पाहिजे आणि काय ॲक्शन केलं ते मला 2 दिवसामध्ये तुम्ही सांगायचं. हां नगरपालिकेत या 2 मिनिटं जरा लगेच या, पण माणसं थांबलेच बाकी. काय केलं असेल तर आजच्या ते करून सगळ्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. हा कारण ती बिल्डिंग मदरसा मोहम्मद बकीर तेव्हा नगरसेवक होते. त्या बिल्डिंगची परमिशन मदरसासाठी घेतली गेली होती. गावातून विरोध झाला. त्यानंतर ती बिल्डिंग आम्ही मदरसा करत नाही, आम्ही रेसिडेन्शियल बिल्डिंग करतो म्हणून रिवाइज परमिशन घेतली गेली आणि रिवाइज परमिशन घेतल्या कोणी गेली मानले? तो बोलण्याच्या सगळ्या लोकांनी बांधला. बाहेरून पैसा आला, बरंच काय चालतं तिकडे, ते बरंच काय चालतं तिकडे आणि बाहेरून लोक येतात आणि काय काय चालतं तिकडे. पण परमिशन रेसिडेन्शियलचे आत मदरसा चालतो. 4-5 तुम्ही तशा पद्धतीने कर्ज पण द्या ना. पण हो देऊ ना. हा तुम्ही नाही ऐका ना, तुम्ही आता एक टाउन प्लॅनिंगच्या याच्यानं किंवा मुख्याधिकाऱ्यांचं नावानं तुम्ही अर्ज करा, आपण त्याच्यावर कारवाई करू. आणि बाहेरून कुठली कुठली लोक येतात ना ती जी काय ती मार्केबल असतात. उद्या भविष्यात काय घडू नये. पण आपल्या गाड्या भरून येतात म्हणजे जसे म्यानमारचे, बांगलादेशी, रोहिंग्या वगैरे असतात ना त्या टाईपमध्ये असतात. 33 केवी की 11 केवी? 33 केवी. आपण ते अंडरग्राउंड करता येईल. केबल फेबल वगैरे मॅडमनी तर परवा साहेबांनी पण पाठपुरावा केली होती. हां बुधवारी घातर करून घेतली. बुधवार होईल मग. चालेल. तसं काय मग तत्पूर्वी आतलं साफसफाई का नाही करून घेतली? आपले साफसफाईला पेड़ गुलाब वगैरे आहे ना मॅडम, आतमध्ये गार्डन म्हणजे जिथे तिथे मातीचं ढीग साठलेलं आहे. कचरा काढा ना. नाही मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. बाहेरचं काम होतं मग आतमधले पण साफसफाई सांगू. आतमध्ये ती छोटी राहणारच त्याची ते लेवल ब्लॉकवर बाकी सगळं आहेच ना. पेड़ गुलाबवर लावलं ना तिथे पोरं बघितलं किती असतात. गेटच नाही ना, गेट असलं तर ठीक आहे. नाही आपण काय करूया, मी स्वतः लक्ष टाकतो आजच्या आजच. आपण किती पाठपुरावा करतो. मी आजच लक्ष टाकतो. संध्याकाळी वाटलं वेळ मिळाला तर उद्या माझं नेमकी उदय सामंत साहेबांची आल्यामुळे माझी गडबड झाला आहे तर वेळ मिळाला तुला कॉल करतो, आपण मॅडमला कॉल करतो, आपण जाऊन व्हिजिट घेऊया आणि 33 केवीच्या लाईनवर ऍक्शन लगेच 2-3 दिवसामध्ये येऊन आपण तो पूर्ण काम करू. एस्टिमेट पण काय बनवलं. कुणी आपल्याला एक विनंती आहे, जर निधी कमी पडत असेल तर काय वेगळं करत असेल नाही, निधी आहे. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण एक निधी कमी नाही, निधी आहे त्याला. ते पोलामुळे अडकले त्यांचे. गेट आहे ना, गेटच्या बरोबर जवळ 2 फुटांची निधीचं काय वाटतं? नाही कांबळे साहेबांची परवानगी झालंय, पोलाचं काम करून देणार आहे. दुसरा फोन टाकून ट्रान्सफर देतो. करून देणार आहे. दुसरा फोन टाकून देतो, जागा आहे. किती लागणार? 2 लाख किती लागणार? 3 लाख 3 नाही 4 लाख म्हणजे पुढचं पण करायला लागणार. पुढचं पण ते तर कॉलमचं खालीच आहे. हाताला एक 5 फूट बाहेर आहे. ते कॉलमचं हे आहे. माणूस तिथं जर वरती उभा राहिला होता एकदम असं. हा पहिलं गेट आता बनवलं ते माणूस वरती आपण ठोकलं होतं सेंट्री वगैरे स्टील बांधायला गेलं तर एकदम माणसाला वळून गेलं. ते आपण अंडरग्राऊंड नाही करू शकत. नाही तिथं पाणी होत होतं ना काय खाली. आलं? पुढचं पण करायला लागणार सगळं बाकी नाही असं काय नसतं. त्या पोलपासून त्या पोलपर्यंत आपण करू शकतो. हे असते ना केबल
ते केवळ तेवढं पुरतं टाकलं ना 15 दिवसात एक गेट होऊन जाईल. मी साहेबांशी बोलून देतो, बघतो काय विषय येतो, साहेबांशी बोलून देतो. साहेबांनी परवा पण बोलले, फोनवर केली होती. बहुतेक मला वाटतं की ते फोन करून तो साहेब MSCBचा ऐकतो काय? तेच लफडं आहे. तर तुम्हाला अजून काय अडचण असेल तर सांगा साहेबांच्या, म्हणजे काय असेल ते नसेल काय बोलून घ्या, म्हणजे लवकर ऐकून घ्या. जॉगिंग ट्रॅक झाला आपला, ते झाले कधीच झाले, चालू करून घ्या ना. फक्त प्युअर गुलाल लावायचं. अखेशी तो चालू करून घ्या ना. आता ट्रॅक चालू ट्रॅक चालू केलं ना, प्युअर गुलाल ग्राउंड नाही, मैदान नाही. गुरं फिरे किती जातात गेट होऊ द्या, तुमचं खराब दिसेल येत नाही ना. आणि त्याचं ओपनिंग नाही झालं आणि आता आधी तुम्ही हे केलं तिथं अडचण होणार होती. मला 2 दिवस द्या, मी करतो याचं. उद्या सामंत साहेब येत आहेत, उद्याच मी त्या साहेबांना MSCBच्या बोलून साहेबांना सांगायला सांगतो आणि त्याच दिवशी काम करायला सांगतो. ओके.